जय हिंद मित्रांनो, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। आपला उपक्रम चालू आहे परीक्षेला पडलेले 10 क्वेश्चन पोलीस भरतीचे। पहिला क्वेश्चन बघा, चेक करा। आता बघा काय प्रश्न, 500 कंसामध्ये 500 गुणिले 0.8 गुणिले 0.5 कंस पूर्ण भागिले 2 हा प्रश्न पडलेला आहे। हा प्रश्न कंचे भागो बे व या सूत्रानुसार आपल्याला सुटतो। तर अगोदर कंचो भागो कसं असते, अगोदर बार, नंतर कंस, चे, भा, गु, बे आणि व ह्या सूत्राचा वापर करूनच आपल्याला कार्यक्रम लावायचा आहे। आता मग सुरुवातीला काय दिसते तुम्हाला, कुठची क्रिया दिसते, कंस। तर कंसाच्या आतल्या क्रिया करून घ्यायच्या। म्हणजे बघा, 500 गुणिले 0.8 गुणिले 0.5 असा प्रश्न आहे। अगोदर ही कंसाची क्रिया बघा, पॉइंट विसरून गुणाकार करा, 8 पंचे 40 झालं, बरोबर आहे। पॉइंट नंतर किती घर येते, 1 आणि इथलं 1 मिळून किती झालं, 2। तर 2 घर डावीकडे सरकवायचे म्हणजे काय झालं, 0.40। आता बघा 500 गुणिले 0.40 बरोबर आहे। पॉइंट विसरून गुणाकार करा, 5 चोक 20 आणि इथला 1 शून्य आणि हे 2 शून्य, किती झाले बाबा, 3 शून्य झाले। 5 चोक 20 3 शून्य, इथले 2 शून्य, तर किती झाले भागिले, आता भागिले किती आहे 2, 1 शून्य एक्स्ट्रा झाला, इथलं 2 शून्य, 2000 भागिले 2 बरोबर किती आले बाबा, 100 तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे। आता बघा समजलं का मित्रांनो, ओके। चला आता कुठला प्रश्न, दुसरा, ओके। चला आता काय, वर्गमुळात 625, वर्गमुळात 625 वजा वर्गमुळात 196 हा प्रश्न सोपा बेसिक आहे मित्रांनो। आता 625 कितीचं वर्गमूळ आहे, 25 चं वर्गमूळ आहे, वजा आता 196 कितीचं वर्गमूळ आहे बाबा, 225 14 चं वर्गमूळ असेल 14, तर दोघांची वजाबाकी करा, तर बरोबर किती आले बाबा, 11। तर हे तुमचं फायनल उत्तर काय आलेलं आहे, 11। समजलं का मित्रांनो। जर समजा तुम्हाला हे उपक्रम आवडत असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या हितासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा। चला प्रश्न बघा पुढचा, नेक्स्ट। आता काय बघा, की समीकरण दिलेलं आहे x वर्ग अधिक, आता बऱ्यापैकी मुलांना हा प्रश्न अवघड वाटते, पण ह्या प्रश्नामध्ये काहीच नाही मित्रांनो, पण फसवा प्रश्न आहे मित्रांनो। परीक्षेला आपल्याला 54 सेकंद वेळ असतो, पण 54 सेकंदामध्ये काय सुटत नाही, कन्फ्युजन होऊन जातं। बघा अगोदर काय करायचं, x वर्ग आहे याचा अधिक 30 चा वर्ग किती, 900 बरोबर 925 बरोबर आहे। मग x वर्ग जाग्यावर ठेवा, ही 925 जाग्यावर राहील आणि ही अधिक पलीकडे बरोबर चिन्हाच्या गेल्यानंतर वजा होणार आहे, तर 900 तर किती उरलं बाबा, 925, पण हे x चा वर्ग चिन्ह घालायला पाहिजे का नाही, मग x वर्ग बरोबर 25, तर x बरोबर वर्गमुळात 25, तर x आपला किती मिळाला मित्रांनो, 5। बऱ्यापैकी पोरं 25 उत्तर काढतील, तर उत्तर आपलं मिळालेलं आहे 25। नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन, रमेशचे वय 20 वर्ष, मुकेशचे वय 10 वर्ष, आकाशचे वय 5 वर्ष आणि त्याच्या आईचे वय 40 वर्ष असेल, तर त्यांच्या सर्वांच्या वयाची बेरीज आकाशच्या वयाच्या किती पट आहे। प्रश्न सोपाचा आहे, पण जरा फिरवलेला आहे, काय प्रश्नामध्ये नाही, लक्ष द्या। 20 वर्ष कोणाचा आहे, रमेश, अधिक दुसरा कोण आहे, मुकेशचं 10 वर्ष, अधिक आकाशचे 5 वर्ष, अधिक कोणा राहिला, त्याच्या आईचं वय 40, या सर्वांची बेरीज करायला लावली। सर्वांची बेरीज किती झाली बघा, 20 60 70 बरोबर 75 बेरीज झालेली आहे, बरोबर आहे। त्यानंतर बेरीज 75 आल्यानंतर ही बेरीज आकाशच्या वयाच्या, आकाशचे वय किती, आकाशाच्या वयाच्या किती पट म्हणलं, x पट असा प्रश्न तयार झाला। तर x पट जाग्यावर राहणार आणि 75, x पट जाग्यावर राहणार, 5 भागिले येणार, तर किती झालं बाबा, 5 एके 5 बोला 2 5 5 25, तर x पट, तर किती पट आले, तर तुमचं उत्तर आले 15 पट, हे तुमचं उत्तर आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन काय, एका 400 मीटर लांब धावण्याच्या ट्रॅक वरती एक व्यक्ती अर्ध्या तासात 10 फेऱ्या मारत असेल, तर त्याचा वेग किती। बघा मित्रांनो, 2 वळीचं उत्तर आहे, पण जरा आपल्याला लय फिरवावं लावले त्यांनी, बरोबर आहे। सोपंच आहे काय अवघड,
नाही. कुठलीही गोष्ट सोपं म्हणूनच त्याच्या पुढे जायचं असते, अवघड म्हणायचं नाही. तर लक्ष द्या, काय म्हणतंय, एक 400 मीटरचा ट्रॅक आहे. किती मीटरचा हा ट्रॅक आहे? 400 मीटरचा ट्रॅक आहे. काय म्हणतंय, एक व्यक्ती अर्ध्या तासात 10 फेऱ्या मारत असेल. आता अर्धा तास म्हणजे किती मिनिट आहे? 30 मिनिटात तो 10 फेऱ्या मारतोय, बरोबर आहे. 10 फेऱ्या, मग एक फेरी किती झाली मित्रांनो? 400 मीटरची एक फेरी 10 फेऱ्या द्या. हे काय फेऱ्या आहेत त्या 10, तर एक फेरी 400 मीटरची. तर किती अंतर झालं टोटल? 4000 मीटर. 4000 मीटर अंतर तो काय करतोय? 30 मिनिटात कव्हर करतोय, बरोबर आहे. त्यानंतर काय विचारलंय, तर त्याचा ताशी वेग काढायला लावला. आपल्याला माहिती आहे वेळ, तर माहिती आहे वेळ मिनिटाचा सेकंदात करा. 3 मिनिटे गुणिले 60 सेकंद बरोबर 18 तर 1800 सेकंद आपलं उत्तर आलं. म्हणजे काय काय मिळलं आपल्याला? 1800 सेकंद मिळलं. 400 मीटर अंतर मिळलं. तर काय काढायचं आपल्याला? अंतर भेटलं तर वेग काढायचा आहे. सूत्र काय आपलं? आता बघा इथं वेग कसा असतो? ताशी किलोमीटर मध्ये असतो, बरोबर आहे. ताशी किलोमीटर मध्ये असतो भागिले 3600 असते, बरोबर. आता बरोबर काय? अंतर हित असते, अंतर मीटर मध्ये दिलेलं आहे. 4000 मीटर झाले भागिले वेळ किती आहे? 1800 सेकंद. आणि त्याचा करायचा आपल्याला तिरकस गुणाकार. आता तिरकस गुणाकार करा. 3600 गुणिले 4000 भागिले 1800. आता 1800 दुने 36, तर 4 दुने 8 आणि त्याच्यावर 3 शून्य एवढं वेग आला. मीटर मध्ये आला, ही मीटर मध्ये वेग आला. ह्याचा आपल्याला किलोमीटर करायचं म्हणजे 3 पॉईंट फक्त भागिले 1000 ने भाग लावायचा. म्हणजे 1000 ने भाग लावणे म्हणजे 3 पॉईंट डावीकडे सरकवणे. मला किती उत्तर आलं बाबांनो? 8 किलोमीटर प्रति तास. हे तुमचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4. बघा मित्रांनो, एखादा मुलगा ऑप्शन वरून सोडवत असेल तर कमीत कमी त्याला 3 ऑप्शन चेक करावं लागणार, तेव्हा चौथ्या ऑप्शनला उत्तर मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 5 मिनिटं वेळ घालवणार ह्या क्वेश्चनला. मग 5 मिनिटं वेळ घालवल्यानंतर बाकीचे 4 क्वेश्चन तुमचं शिल्लक राहिलं ना, त्याला वेळ पुरणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले असतील किंवा दिले, हा, आणि त्याचा व्याज दर किती आहे? 10% असेल तर सरळ व्याज प्रमाणे महेशला 10 वर्षानंतर किती परत मिळेल? आता ते आपल्याला काय काढायचे? 10 वर्षानंतर मिळेल म्हणल्यानंतर आपल्याला रास काढावा लागणार आहे. प्रश्न 2 वेळा वाचायचा, नंतरच प्रश्न सोडवायचा सुरुवात करायची. बघा लक्ष द्या. 10,000 रुपये. आता सूत्र काय? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ. काळ मध्ये त्यात वेळ, काळ मध्ये वर्ष बी येते, महिना बी येते, भागिले दिवस बी येतात, भागिले 100. आता मुद्दल काय दिली मित्रांनो? 10,000 रुपये त्यांनी व्याजाने दिल्यात गुणिले 10% दराने. किती टक्के दर दिला त्यांनी? 10% दराने. आणि किती वर्षासाठी? 10 वर्षासाठी दिल्या त्यांनी, भागिले 100. मित्रांनो, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट झालं तर किती व्याज येणार आहे? 4 शून्य म्हणल्यानंतर 4 शून्य 100 गुणिले 100 10,000. 10,000 रुपये सरळ व्याजच मिळलं. तर आपल्याला काय विचारले त्यांनी? रास विचारले. मुद्दल त्याची ऑलरेडी 10,000 होती. 10,000 तुमची मुद्दल अगोदरची, आणि व्याज किती आलं मित्रांनो? व्याज आलं 10,000. तर डबलच पैसे त्यांनी काय केले? वसूल केलेले आहेत, बरोबर. 20,000 रुपये त्याची रास होईल किंवा तो परत मिळतील. समजलं मित्रांनो? ह्याचं उत्तर आहे तुमचं 20,000. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन काय? 4 गाड्यांचा वेग अनुक्रमे 10 किमी, परत दुसऱ्या गाडीचा 40 किमी, तिसऱ्या गाडीचा 50 किमी, चौथ्या गाडीचा 20 किमी असेल तर त्यांचा सरासरी वेग. सरासरी काय? सर्वांची बेरीज करायची, जेवढे वेग आहे त्यांनी भाग लावायचा. म्हणजे काय बघा, पहिल्या गाडीचा वेग आहे 10 अधिक दुसऱ्या गाडीचा 40 अधिक तिसऱ्या गाडीचा 50 अधिक चौथ्या गाडीचा 20. टोटल किती गाड्या आहेत? त्या 4 गाड्या. त्यांची सर्वांची बेरीज करा. सर्वांची बेरीज किती आली? 10, 50, 50, 100, 120. 120 भागिले एकूण गाड्या आहेत त्या 4, तर 4 त्रिक 12, तर 30 तुमचं ताशी किलोमीटर प्रति तास वेग आलेला टोटल 30 किमी. कुठं उत्तर ऑप्शन मध्ये? ऑप्शन सुद्धा नीट चेक करूनच आन्सरला गोल करायचं. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. 500 चे 15% बरोबर किती? 500 गुणुले 15 भागिले टक्के म्हणल्या 100 भागिले 2 शून्य.
15×5 75 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. चला दुसरा क्वेश्चन. एका चौरसाचे क्षेत्रफळ, आता बघा प्रश्न कसा फिरवलाय, एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौरस सेमी असेल तर त्याची परिमिती किती. आता बघा कसा फिरवलाय क्वेश्चन मित्रांनो. तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की बाबा परिमिती ही सेंटीमीटर मध्ये असते आणि क्षेत्रफळ मध्ये चौरस सेमी मध्ये असते, चौरस सेंटीमीटर मध्ये असते. समजलं. आता इथे फसवायसाठी तुम्हाला 2 ऑप्शन दिले प्रत्येक वेळी. बघा उत्तर काढून सुद्धा चुकण्याची शक्यता दाट असते. आता चौरसाचे 4 कोपरे 90 डिग्री सेल्सिअस मध्ये असतात, अंशामध्ये असतात 90 डिग्री. बघा चौरस म्हणजे 4 कोण 90 डिग्री मध्ये असतात. बघा तर चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय, बाजू वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ किती दिले त्यांनी, 2304 दिले आणि बाजू वर्ग बरोबर आहे. आता बाजूला x माना, ठीक आहे x वर्ग. मग बाजू नुसती शिल्लक ठेवा जाग्याला आणि ही वर्गमुळात 2304 आलं. तर बघा आता तुम्हाला वर्गमूळ ह्याचा आवश्यक माहिती पाहिजे. तुम्हाला वर्गमूळ चॅप्टर जमला पाहिजे. आपण पुढील व्हिडिओ मध्ये एखाद्या वेळेस वर्गमूळ चॅप्टर तुम्हाला शिकवू. बघा आता शेवटी 4 आले, 2 किंवा 8 असते. त्यानंतर किती येणार आहे, आता 25 5 शेवटी 5. 25चं वर्गमूळ काढायचं. 25चं वर्गमूळ काढल्यानंतर काय करणार आपण, हे 25 म्हणजे हे 2 कट झालं, हे 5 घ्यायचंय. ह्याच्या अलीकडली संख्या काय येणार आहे, त्याच्या अलीकडले 4 किती येणार आहे, 4 चौक 16, 5 5 25 आणि 4 पंचे 20, 20 25 हे 45चं वर्गमूळ असणार आहे. मग आता हे कितीचं वर्गमूळ असणार आहे, 4. इथं 4 बी असणार आणि इथं 4 असणार, तर 48चं वर्गमूळ आहे. आता तुम्हाला एक बाजू भेटली, बाजू किती भेटली, बाजू बरोबर 48 भेटली. तर काय विचारले त्यांनी, परिमिती विचारले. आता परिमिती म्हणजे काय, 4 गुणिले बाजू बरोबर आहे. परिमिती म्हणजे काय, 4 गुणिले बाजू. तर बाजू मांडा, 48 गुणिले 4, 8 चौक 32, हातच्याला 3, 4 चौक 16 आणि 3 92. आता मित्रांनो परिमिती ही सेंटीमीटर मध्ये येत असते, सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये येत नसते. बघा उत्तर क्रमांक 2 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे तुमचं उत्तर आहे, हे सूत्र आहे. आता बघा 1/2 गुणिले पाया किती आहे रे बाबा, इथं पाया 3 सेमी गुणिले उंची किती दिले 4 सेमी. तर काय होणार आहे, 2 दुने 4 तर 3 दुने 6. तर काय मित्रांनो क्षेत्रफळ किती आले, 6 चौरस सेमी तुमचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता मित्रांनो पुढे जाऊन जर तुम्हाला विचारलं की बाबा त्रिकोणाची परिमिती कुठे, ह्या त्रिकोणाची परिमिती काय, तर तुम्हाला कसं करावं लागणार. आता प्रश्न परिमिती कुठं तुम्हाला शिकवली का नाही मला काय माहित नाही, पण चेक करा. परिमिती काढण्यासाठी काय करावं, सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. आता बघा आता ही बाजू तुम्हाला कर्ण माहितीये का, ह्या काटकोन त्रिकोणाचा नाही. मग काय म्हणा, ह्याला नाव द्या ABC. हा एक्स्ट्रा प्रश्न आहे. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. आता बघा AB किती दिलाय, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग, 4 चौक 16 अधिक 3 त्रिक 9. तर किती मिळलं बाबा, 25. तर AC वर्ग बरोबर किती, 25. तर नुसता AC बरोबर 5 आला, बरोबर आहे. तर हे कर्ण किती आला बाबा नो, 5. आणि आपल्याला परिमिती विचारली या त्रिकोणाची. परिमिती बरोबर बरोबर काय होणार आहे, 4 अधिक 3 अधिक 5 बरोबर 4 5 3 8 4 12 सेमी येणार मित्रांनो. सेमी परिमिती काय येणार आहे, सेमी मध्ये येणारे क्षेत्रफळ कसं येत असते, चौरस सेमी मध्ये क्षेत्रफळ येत असते. चला नेक्स्ट क्वेश्चन. अशा प्रकारे मित्रांनो आपले 10 क्वेश्चन संपलेले आहेत. भेटू पुढील भागामध्ये. जय हिंद.